हाय नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे नवीन नाश्ता आहे पोह्याचा. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बनवायला सुरुवात करूया. आता मी इथे 1 ते 1.5 चमच तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. इथे कढीपत्ता, राई आणि जिरा घेतलेला आहे. हा यामध्ये टाकायचा आहे. आणि हा लसूण घेतलेला आहे एक गट्टा शिलून, हा पण यामध्येच टाकायचा आहे. याला कलर येऊ द्यायचा आहे थोडा. आता आपला लसूण होत आलेला आहे. आता मी एक कांदा घेतलेला आहे कापून, 10 ते 12 मी हिरवी मिरची घेतलेली आहे कापून, हा यामध्ये ऍड करायचा. आता कांदा तांबूस होऊ द्यायचा आपण. आता आपला कांदा पण होत आलेला आहे. आता यामध्ये मी मिरची ऍड करत आहे. आणि मी इथे आलू घेतलेले आहे कापून, 2 आलू, हे पण यामध्ये टाकायचे आहे. वरचे साल काढून घेतलेले आणि कापून घेतलेले आहे. तुम्ही उकडलेले पण आलू टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर, नाही तर असे टाका. आता हे आलू छान शिजू द्यायचे आपल्याला यामध्ये, आणि मिरची. आता हा आपला आलू पण शिजत आलेला आहे. इथे मी एक टमाटर घेतलेला कापून, हा पण यामध्ये ऍड करायचा आहे. 2 मिनिटं टमाटर आपल्याला यामध्ये होऊ द्यायचं आहे. आता इथे मी 2 चमच हळदी पावडर घेतलेला आहे, 1 चमच जिरा पावडर आहे, 1 चमच धनी पावडर आहे आणि स्वादानुसार मीठ आहे. हे यामध्ये टाकायचं. याला छान अरक परत करून घ्यायचं, शिजू द्यायचं याला 1 मिनिट. आता मी इथे एवढी मोठ घेतलेली आहे, कोंबा आलेले आहे, मोड आलेले आहे, मोठ आणि मुंगा यामध्ये. हे आपण यामध्ये ऍड करायचे आहे आपल्याला. याला छान अरप करून घ्यायचं, 2 मिनिटं शिजू द्यायचा. एकदम शिजू नाही द्यायचं, थोडे मग खाडे ठेवायचे, दातात क्रंचपणा आला पाहिजे असे ठेवायचे आपल्याला. आता मी इथे एवढे पोहे घेतलेले आहे भिजून. फॅमिलीनुसार घ्यायचे पोहे, आपल्याला जेवढे लागते तेवढे. जेवढी फॅमिली असेल तुमच्या घरी तेवढे तुम्ही पोहे घ्यायचे. आणि हे मोठ सुद्धा तुमच्या फॅमिलीनुसारच घ्यायची, किंवा कमी टाकले तरी चालते. हा नाश्ता एकदम खूप सुंदर लागते खायला. एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा. आता हे पोहे यामध्ये ऍड करायचे आपल्याला. याला छान अरक परत करून घ्यायचं. आता यामध्ये थोडी साखर टाकत आहे आणि सांबार. एकदम चटपटा नाश्ता आहे हा, खूप सुंदर लागते खायला. एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला आवडत असेल तर. हा सकाळचा नाश्ता झटपट बनणारा नाश्ता आहे. आता आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता मी हे एवढे शेंगदाणे तळून घेतलेले आहे. आता हे वरून टाकत आहे मी, आणि आता याला एक वेळा अरक करून घेणार आहे.
आपला नाश्ता तयार आता झालेला आहे. आता आपला नाश्ता रेडी झालेला आहे. हे बघा, आता यावरती कांदा टाकायचा. शेव, आणि सांबार, आपला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक वरती जाऊन पेजला फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद, गुड मॉर्निंग.